आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज व तुमच्या आमचे उद्धारगती प्रज्ञास्वर्गीय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री, राजमाता जिजाऊ, सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज प्रतिष्ठित विचार मंच व प्रतिष्ठित बुद्धिभवनामध्ये माता रमाई यांची 128वी जयंती साजरी होत असताना अतिशय चांगल्या प्रकारे परिषद विचार मंचाचे सरचिटणीस आदरणीय अशोक ससाने यांनी आपल्या सर्वांचं मार्गदर्शन केलेले आहे. खरोखर त्याग किती असावा, माणसाच्या जीवनामध्ये दुःख किती असावं, तर हे जिवंत उदाहरण माता रमाईकडून घेण्यासारखं आहे. किती मृत्यू पाहिजे त्यांनी, आईचा मृत्यू, बाबाचा मृत्यू, रामजी बाबाचा मृत्यू, 4 लेकरं, असे एवढे पुढे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर होत असताना किती वेळे बाबासाहेबांसारखे त्यांना जीवनसाथी सापडलेले मिळालेले आहेत आणि त्यांच्या बुद्धीमध्ये की हा आपला समाज कसा उत्कृष्ट हो, पदापर्यंत पोहोचेल, ह्या कहाणीतून कसा बाहेर निघेल आणि ही जाती विरुद्ध धर्मांध त्या काळातील अस्पृश्यता ही कशी निवडता येईल, समता, न्याय, बंधुत्व, समानता कशी येईल, ह्याकरिता बाबासाहेबांचं अहोरात्र प्रयत्न चालू असतात. बाबासाहेबांसाठी शिक्षण देश प्रदेश इकडे जात असताना आपण पाहिलंय त्यांचं जीवन प्रभाव पाहिलाय. बाबासाहेबांनी स्वतः उपाशी राहिले, देखील टाइमात जेवण भेटले. बाबासाहेबांना सुद्धा, माता रमाईंना पण त्यांनी शेणी गौऱ्यापासून सुद्धा रोडची कामं केली, मातेच्या हाताला वगैरे लागलेल्या आपल्या, आणि त्यातून जसे चळवळीचा संघर्ष उभा राहतो. आणि अशामध्ये बाबासाहेबांना ज्या रक्ताने लिहून पत्र यायची की तुम्हाला आम्ही गोळी घालू, तुम्हाला रस्त्यावरच्या खांबाला फाशी देऊ, कधी कधी खोटी तारा यायचे. एक वेळेस तर बाबासाहेब पहिल्या महायुद्धामध्ये बाबासाहेब निघून येत असताना बाबासाहेबांच्या पुस्तकाचं जहाज उडले जातं आणि इकडे पसरते खबर की बाबासाहेबचं जहाज बुडालं. म्हणजे त्या मातेला किती आघात. तेव्हा सारखे मोबाईल ते नव्हते ना की माणूस पटकन बोलणं झालं, हे झालं की माणसाचा संपर्कात आलो आपण. त्या काळात सुद्धा म्हणजे मातेला किती आघात सोसावं लागली आहे. आणि एकीकडे चळवळ, महाराष्ट्र सत्याग्रह असू द्या, काळाराम मंदिर असू द्या, म्हणजे कधी काही होईल आपल्या पतीला, अशा स्थितीमध्ये माता लक्ष ठेवून कुटुंब सांभाळून भैयासाहेब असतील, मुकुंदराव असतील यांचं पाहून आणि ही चळवळ पाहायची, बाबासाहेबांना साथ द्यायची. कधी कधी मी हट्ट करायचे बाबासाहेबांना, मी पण येते तुमच्या बरोबर. बाबासाहेबांना तुमची तब्येत बरी नाही, तुम्ही आराम करा. आज आपण पाहतो, आज त्यांच्यामुळे आज आपण चांगल्या स्थितीत आहे, चांगले राहणी आहे, चांगले विचार आहेत, चांगल्या ठिकाणी आपण राहतो. समानतेचं राज्य आहे. बाबासाहेबांनी आपल्या संविधानाने सगळ्यांना एका सूत्रात बांधलेलं आहे. तर ह्या सगळ्यांच्या सुखामध्ये जर माता रमाई नसती तर आज आपण हे सुख भोगलो नसतो. कारण की एक स्त्री पतीला किती अडवू शकते याचे उदाहरण आपण डेली सोपमध्ये सिरियलमध्ये बघत असतो आणि वर्तमान जीवनात पण पाहत असतो आपण. तेव्हा आज प्रतिष्ठित वतीने माता रमाईंना विनम्र अभिवादन करून मी इथेच थांबतो. जय भीम, जय भारत, जय भारत. मंगळवार आपल्या कॉलेजला